माझं असं मत आहे की ही दारू 100% बोगस दारू आहे आणि ही दारू याला विदेशी दारूचं स्टिकर लावायचं आणि ती दारू जास्त भावाने विकायची. हे एक खूप मोठं रॅकेट महाराष्ट्रभरामध्ये यांच्या आश्रयानं सुरू आहे असा माझा जाहीर आरोप आहे. पण तो ट्रक माझ्या मालकीचा नाही, तो माझ्या नातेवाईकाच्या मालकीचा आहे आणि माझे नातेवाईक त्यांची विश्वा ट्रान्सपोर्ट कंपनी ही 2013 पासून ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करते आणि हा जो ट्रक ज्यामध्ये तो व्हिस्कीचे बॉक्सेस सापडले, तर हा लीगली म्हणजे त्यांना ते भाडं मिळालं होतं पुण्यातल्या इनब्रीव बिव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं. आज सकाळी आज सकाळी 7:30 वाजता आज इलेक्ट्रॉनिक मीडिया TV 9 वर मी एक सकाळी बातमी बघितली. त्या बातमीमध्ये महाराष्ट्राच्या राज्यमंत्री त्यांचं नाव एका टेम्पोवर स्पष्ट नावामध्ये असं लिहिलेलं टेम्पो आणि त्या टेम्पोमध्ये विदेशी दारू 64 लाख रुपयाची दारू पुसद पोलिसनं त्या ठिकाणी सकाळी तो टेम्पो पकडला आणि तो टेम्पो पकडल्याच्या नंतर जवळपास 64 लाखाची विदेशी दारू त्याच्यामध्ये सापडली आणि ती दारू सापडल्याच्या नंतर ती दारू काही चोरट्यानं पळून नेताना जवळपास 6 ते 7 लोकांना पोलिसनं ताब्यात घेतलं. जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर 3 दिवसापूर्वी त्या ट्रकवर कामाला आला अशा प्रकारचं स्टेटमेंट राज्याच्या मंत्री महोदयांनी त्यांनी स्टेटमेंट दिलं आणि मला एवढाच प्रश्न विचारायचा किंवा सगळ्या जनतेला सांगायचं की ही जी दारू आहे, माझं स्पष्ट मत आहे की ही दारू विदेशी आहे का नाही ही सुद्धा खात्री केली पाहिजे. कारण की विदेशी दारूची किंमत 1,000, 2,000, 3,000 रुपये किंमत एका क्वार्टरची असते. म्हणजे आपण बघतो कशात पण. माझं असं मत आहे की ही दारू 100% बोगस दारू आहे आणि ही दारू याला विदेशी दारूचं स्टिकर लावायचं आणि ती दारू जास्त भावाने विकायची. हे एक खूप मोठं रॅकेट महाराष्ट्रभरामध्ये यांच्या आश्रयानं सुरू आहे असा माझा जाहीर आरोप आहे. मागच्या काळामध्ये पुणेमध्ये खूप मोठी एक रेड झाली होती. तेव्हा बोगस दारू करणारी एक कंपनी पुणेमध्ये सुद्धा सापडली होती. त्याच धर्तीवर 100% ही बोगस दारू आहे. हे याचा तपास खरं पाहिलं तर एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी केला पाहिजे, नंबर 1. आणि आज सकाळी खरं पाहिलं तर मी मंत्री महोदयांचं आज कशी बोबडी ओढ लागली आपण सगळ्यांनी बघितलं असं पत्रकार. एखादा माणूस चोरी करत नाही तर बिनधास्तपणे सांगू शकतो, पण मी मंत्री महोदयाचं बोलताना मी बघितलं आज सकाळी त्यांची कशी बोबडी ओढ लागली, काय बोलू लागले. एकदा म्हणतात की ड्रायव्हर इलिगल आहे, एकदा म्हणतात ते लिगल दारू आहे. लिगल दारू आहे तर जिथून दारू निघली तर ती डायरेक्ट ती नागपूरला जायला पाहिजे ना. त्याचा टीपी असते, त्या टीपीप्रमाणे त्याला रूट ठरलेला असते, त्या रूटप्रमाणे ती दारू तिथे गेली पाहिजे. ती दारूचा ट्रक तिथं न जाता पुसदला कसा आला आणि नेमका पुसदला पाठवणारा कोण व्यक्ती आहे. ड्रायव्हरची एवढी हिंमत होत नाही ना. ड्रायव्हरची हिंमत होती का. आता मी माझ्या घरी एखादा ड्रायव्हर ठेवला, ड्रायव्हरला मी सांगितलं चल तू मुंबईला जाय, तू जाईल का दुसरीकडे कुठं. त्या ड्रायव्हरची अजिबात हिंमत होऊ शकत नाही. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की पोलीस खातं, एक्साईज डिपार्टमेंट या सगळ्यांची व्यवस्थितपणे ह्या प्रकरणाची तपासणी केली पाहिजे आणि ह्या तपासणीमध्ये जे खरे दोषी आहेत त्याच्यामागं खूप मोठं एक षडयंत्र आहे. जे कोणी मोठे दोषी लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
आणि मला कालचं एक उदाहरण सांगायचं की काल परवा सुद्धा मी एक SP साहेबांकडे एक तक्रार केली, आयजींकडे तक्रार केली, राज्याचे मुख्यमंत्री महोदय त्यांच्याकडे तक्रार केली की जिंतूर हे गुटख्याचं खूप मोठं एक माहेरघर आहे. संपूर्ण तेलंगणा, MP आणि आपलं आंध्र प्रदेश इथून सगळं गुटखा जिंतूरला येतो आणि जिंतूरून त्या सगळ्या गुटख्याची तस्करी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होती. मध्यंतरी मी त्या गुटख्यावाल्याची लेखी तक्रार राज्याचे मुख्यमंत्री महोदयाकडे केली. 16 केसेस त्यांच्यावरती दाखल झाल्यात. त्या गुटख्यावाल्याचं नाव सुद्धा मी ओपन अनेक माझ्या तक्रारीमध्ये दिलं, संदीप अप्पा लकडे, जे भाजपचा अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे. म्हणजे गुटखा सुद्धा जिंतूरवरून संपूर्ण राज्यामध्ये विकल्या जातो. म्हणजे गुटख्याचं हे प्रकरण मी आता तक्रार केली होती 2 महिन्यापूर्वी. आज हे दारूचं एक्सपोज झालं. रेतीची तस्करी सुद्धा जिंतूर तालुक्यामध्ये एवढे प्रचंड चालू. सेंट्रल गव्हर्नमेंटचा GR आहे की 1 नोव्हेंबरपर्यंत कुठल्या प्रकारची रेती विकू नये किंवा ती काढू नये. पण रोजपणे जिंतूर शेलूमध्ये रेती सुरू आहे आणि हे सगळे राजकीय लोकांचे भाजपचेच कार्यकर्ते या ठिकाणी रेती विकतात. दुसरा एक मुद्दा मला सांगायचा, काल आमच्या 3-4 दिवसापूर्वी जिंतूरला एक प्रकरण पुन्हा घडलं की एक जिंतूरच्या तहसील खात्यामध्ये पुरवठा विभागामध्ये राशन कार्डचा एक विषय होता. 2 अधिकाऱ्याला मारहाण झाली त्याच्यामध्ये, कर्मचाऱ्याला. तर ते मंत्री महोदयाचे सख्खे चुलत भाऊ होते, कदम नावाचे. त्यांनी या 2 कर्मचाऱ्याला मारहाण केली. म्हणजे मला हे सगळं सारांश सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की माझ्यावरती काल मंत्री महोदयांनी आरोप केला. मला TV वर मी काल बातमी बघितली की सत्तेसाठी विजय भांबळेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मला त्यांना एवढं सांगायचं की 2014 मध्ये ते भाजपमध्ये कशामुळे गेले? सत्तेसाठीच गेले. विजय भांबळेंनी पक्ष सोडला नाही. राष्ट्रवादीमध्ये होतो, आजही राष्ट्रवादीमध्ये. मी कुठला पक्ष बदलला नाही आणि सत्तेसाठी मी कुठलंही पक्षांतर केलेलं नाही. हे मला त्यांना मुद्दाम सांगायचं. मी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि आजही राष्ट्रवादीमध्ये. मी काही कोणता पक्ष बदललेला नाही. उलट त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये गेले, त्याच्या अगोदर काँग्रेसमध्ये होते, नंतर अगोदर राष्ट्रवादीमध्ये होते. पण मी 2004 पासून तर आज 25 पर्यंत मी राष्ट्रवादीमध्येच आहे. मी कुठल्याही प्रकारचा पक्ष सोडलेला नाही. आणि म्हणून आज मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला जाणीवपूर्वक सांगायचं की हे खूप मोठं रॅकेट या मंत्री महोदयाच्या आशयानं ह्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. ही दारू 100% बोगस आहे आणि ही दारू खरं बोलतं एक्साईज आणि पोलिसनं तपासली पाहिजे. आणि याच्या मागं ज्यांचा वरिष्ठ नेत्यांचा जो हात आहे यांचा, याच्यामध्ये हे सगळं एक्सपोज झालं पाहिजे. आणि ही सगळा तपास खरं पाहिलं तर CID कडे किंवा याची SIT नेमली पाहिजे. ही अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करतो. खरं पाहिलं तर मला एक सांगायचं, अनेक मंत्री महोदयाचे राजीनामे काही ना काही कारणामुळे झालेत मागच्या 10-15 वर्षाभरामध्ये. एक नैतिकता म्हणून आपल्यासारख्या सुद्धा माणसाला वाटतं एवढं मोठं इन्सिडेंट घडला, नैतिकता म्हणून मंत्री महोदयांनी जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशा प्रकारची माझी मागणी आहे. खरं तर तुम्ही खूप लेट गेला. कालच मला वाटतं ही काही 10-11च्या आसपास घटना घडली आहे. कारण की खरं तर रात्री 1-1:30 वाजता हे सगळा प्रकार पोलिसांनी तिथं उघडकीस आणला. आणि मला वाटलं कालच तुम्ही याल म्हणून वाट बघत होती, कारण मी काल दिवसभर जिल्ह्यामध्येच होते. पण तो ट्रक माझ्या मालकीचा नाही तर माझ्या नातेवाईकाच्या मालकीचा आहे. आणि माझे नातेवाईक, त्यांची विश्वा ट्रान्सपोर्ट कंपनी ही 2013 पासून ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करते. आणि हा जो ट्रक ज्यामध्ये तो व्हिस्कीचे बॉक्सेस सापडले, तर हा लिगली म्हणजे त्यांना ते भाडं मिळालं होतं पुण्यातल्या इनब्र्यू बिव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं, की ते व्हिस्कीचे बॉक्सेस त्यांना नागपूरमधल्या NDJ लिक्विड्स प्रायव्हेट लिमिटेडला पोहोचवायचे होते. आणि मग पुण्यावरून तो ट्रक नागपूरच्या दिशेने जायला निघाला. आणि त्या ट्रकला GPS सिस्टीम लावलेले आहेत. हा जो ड्रायव्हर आहे, ट्रक ड्रायव्हर, तो 3 दिवसापूर्वीच माझ्या पाहुण्याच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला ड्रायव्हर म्हणून अपॉइंट झाला होता. आणि मग जेव्हा तो ट्रॅकिंग करताना पुणे नागपूर रोडवरती नाही आहे तो आणि दुसरीकडेच जातोय असं समजल्यानंतर रात्रीच माझे जे पाहुणे आहेत त्यांनी त्यांच्या पुसदच्या मित्राला फोन करून की आमचा ट्रक, एकतर तो ड्रायव्हर फोन पण उचलत नव्हता, तर ड्रायव्हर ट्रक चोरी करतोय की काय,
किंवा तो त्याचा रस्ता चुकला की काय हे बघण्यासाठी त्यांनी तिथल्या पुसदच्या मित्राला संपर्क केला आणि पुसदच्या मित्रांनी रात्री जाऊन त्या ड्रायव्हरला भेटले देखील. तर म्हणे मला झोप आली मी रस्ता चुकलो म्हणून मी आज इथेच झोपणार आहे आणि सकाळी तो निघून जाणार. पण ह्यांना शंका आल्यामुळे यांनी लोकल पोलिसांशी संपर्क साधून संपर्क साधला. पण तोपर्यंत तो ड्रायव्हर आणि त्याचे मित्र ज्यांनी 7-8 जण आरोपी पण झालेले, तुम्ही बघितलंच नाही, FIR दाखल झालेले, ते सगळे बॉक्स इकडचे तिकडे करत होते हे निदर्शनास आलं आणि तो रितसर गुन्हा दाखल झालेला आहे. हा फक्त एकच तुम्ही चर्चेला हा विषय आलाय कारण की त्या गाडीवर माझं नाव लावलेलं आहे. ती माझ्या पाहुण्याची गाडी आहे, त्यामुळे त्यांनी आता पाहुणीच मंत्री आहे म्हणून स्टिकर लावलेलं आहे. त्याचा काही उद्देश असा नाही की स्टिकर लावून अवैध काही वाहतूक करावी किंवा काय. त्यांचा 2013 पासूनचा हा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे आणि त्यांना हे भाडं मिळालं विस्कीचे बॉक्स पुण्यावरून नागपूरला घेऊन जाण्यासाठी. त्यांनी ते करत होते, लिगली होतं सगळं काही. एक्साईज ड्युटी वगैरे सगळं भरलेलं आहे. जे बॉक्सेस आहेत त्या बॉक्सेसच्या जी काही टॅक्स लागतो तो सगळा भरलेला आहे. षडयंत्र वाटतं कारण की आम्हाला नाही यार, आम्हालाच ती की म्हणजे त्या पाहुण्यालाच की ही गाडी चोरीला जातीये किंवा बॉक्स चोरतोय असं त्यांना जेव्हा GPS ट्रॅकिंग सिस्टीमवरती पुणे नागपूर रोड सरळ जायला पाहिजे होतं तर त्यांनी दुसरीकडे का जातोय शंका आल्यानंतर त्या सगळं काही शोध मोहीम घेतल्यावर हे सापडले पोलिसांना तिथं की तो ड्रायव्हर आणि त्याचे 7-8 साथी ते बॉक्स दुसऱ्या गाड्यांमध्ये वगैरे घेऊन जात असताना कोणी असं काही षडयंत्र वगैरे रचलंय असं काय? तो ड्रायव्हर आणि त्याच्या सगळ्या सोबत्यांनी ते षडयंत्र रचलेलं आहे. आणि स्वतः जे माझे पाहुणे आहेत ज्यांची तो ट्रक आहे ते रात्रीच पुण्यावरून पुसदकडे निघाले. ते सकाळी 5-1 वाजता तिथे पोहोचले पोलीस स्टेशनला, पोलिसांच्या संपर्कात. सगळं काही असं हे आहे. आणि बघा म्हणजे चोरीचा काही असा विषयच नाहीये, लिगली आहे. सगळ्या पावत्या आहेत. मी तुम्हाला त्या पावत्या सुद्धा या ठिकाणी दाखवू शकते. तुम्ही त्याही दाखवाव्यात कारण की विनाकारण हा म्हणजे प्रकार चुकीचा आहे किंवा काय असा कसलाही प्रकार नाही. ही रीतसर पावती आहे की ह्या कंपनीकडून ह्या कंपनीला हा मी तुम्हाला शेअर सुद्धा करते. त्यात लिहिलेलं पण आहे की विन ग्रीन लेबल बॅरल स्पेशल क्लासिक व्हिस्की ह्या व्हिस्कीच्या आहेत. आणि एक्साईज ड्युटी सुद्धा कितीची 20 लाख रुपयाची भरलेली आहे याची. आणि ह्या दुसऱ्या पावतीवरची सुद्धा एक्साईज ड्युटी बघा पूर्ण हे 38,26,000 आहे. त्यामुळे सगळं काही लिगल आहे. हे बघा नावाचा वापर वगैरे करावा हा काय उद्देश नाही. आता बघा कुणी पण विरोधकांना तर नुसता विषय पाहिजे काय. अनेक नेत्यांच्या आपण बघतो देशी दारूचे लायसन्सचे दुकान आहेत, दारूच्या फॅक्टरी आहेत, त्याच्यात तुम्हाला काही नाही दिसत. हे फक्त माझा नातेवाईक आहे, त्यांनी मला न विचारता माझी न परमिशन घेता त्या गाडीवरती नाव टाकलं. ही चूक आहे, मी मान्य करते. पण नुसतं नाव टाकण्याने त्याचा काही उद्देश होता का की कुठला चोरी करण्याचा किंवा टॅक्स लपवायचा. हे सगळं काही ट्रान्सपरन्सी आहे याच्यामध्ये. 2013 पासून हा त्यांचा व्यवसाय आहे. आणि ह्या व्हिस्कीच्या कंपनीच्या बॉक्सेस जे ते नागपूरला पोहोचवणं हे त्यांचं नेहमीचं काम आहे.